नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जीवा काही बाहेर जायला तयार नसतो. नंदिनी म्हणते बरं ठीक आहे, तुम्ही एक काम करता का, तुम्ही एक साडीचा टोक धरा, मी एक टोक धरते. तर जीवा विचारतो का. नंदिनी म्हणते अहो साडीला थोड्या चुरगळ्या पडल्या आहेत ना, म्हणून म्हटलं जर आपण अशी दोघांनी पण व्यवस्थित खडी केली तर तिच्या चुरगळ्या तरी निघून जातील. तर जीवा म्हणतो हो हो, हे मात्र खरं आहे. आता नंदिनी जीवाच्या हातात एक टोक देते आणि म्हणू लागते बाहेर जा. तर जीवा हळूहळू बाहेर जात असतो आणि म्हणू लागतो साडी तर संपतच नाहीये, द्रौपदी साडी आहे का. आता नंदिनी म्हणते जरा अजून बाहेर जा. असं म्हणत नंदिनी म्हणते आता मी साडी थोडी फोल्ड करून घेते म्हणजे ती चांगली दिसेल. असं म्हणत आता नंदिनी हळूहळू साडीला खडी घालत असते आणि जीवाला म्हणते आता हात सोड ना. जीवा आता साडीचा हात सोडतो आणि नंदिनी त्याच संधीचा फायदा घेत दरवाजा बंद करून घेते. जीवा म्हणतो तू मला फसवून रूमच्या बाहेर काढलायस ना, मी तर बघूनच घेईन. नंदिनी म्हणते हो का. जीवा म्हणतो हो, एक दिवस असा येईल तू मला हात जोडून विनंती करशील थांबा म्हणून, पण मी काही थांबणार नाही, बघच तू. नंदिनी म्हणते नाही नाही, मी असं काही करणारच नाही, त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका. जीवा म्हणतो तू तर मी तुला बघूनच घेईन. असं म्हणत आता जीवा तिथून निघून जातो. आता नंदिनी जीवाशी बोलता बोलता रूममध्ये मागे येते. त्यावेळी नंदिनीला धक्का लागतो आणि तिच्या पायाखाली असणारा वजन काटा तिला लागतो. नंदिनी म्हणू लागते काय हे. जीवा पण वजन काटा तिथेच ठेवतात. असं म्हणत नंदिनी आता तो वजन काटा बाजूला करून ठेवते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं पार्थ फ्रेश होऊन रूममध्ये येतो आणि समोर पाहतो तर शॉल गुंडाळून काव्यासमोर बसलेली असते आणि म्हणूनच पार्थ आता आपल्या केसांचं पाणी काव्यावर झटकण्यासाठी जातो. परंतु ज्यावेळी पार्थ पाहतो तर ती काव्या नसून त्या ठिकाणी रम्या असते. आता रम्याला पाहून पार्थला धक्काच बसतो. पार्थ म्हणतो तू इथे. रम्या म्हणते हो मीच, पण तू काय करतोयस. पार्थ म्हणतो काही नाही, पण तू इथे काय करतेस आणि ही शॉल तर काव्याची आहे ना. तर रम्या म्हणते हो काव्याचीच आहे, पण तुमची रूम गार असते ना म्हणून काव्यानेच मला दिली आहे. तर पार्थ म्हणतो हो पण तू इथे काय करतेस. तर त्याचवेळी काव्या त्या ठिकाणी येते आणि म्हणू लागते हे घ्या, कॉफी घेऊन आली आहे. तर रम्या काव्याला म्हणू लागते काव्या ही घे ग तुझी शॉल, उगाच कोणी माझ्यावर रागवायला नको. काव्या म्हणते कोण रागवलंय. तर रम्या खुणावूनच सांगते की पार्थ. तर आता काव्या म्हणू लागते देशमुख अहो काय करताय तुम्ही आणि काय रागवताय रम्यावर तुम्ही. अहो रम्याला थंडी वाजत होती आणि म्हणून मीच दिली आहे तिला ही शॉल, तुम्ही काय रागवताय तिच्यावर. तर पार्थ म्हणतो रागवत नाहीये, फक्त गैरसमज झाला होता. काव्या विचारते कसला गैरसमज. आता पार्थ जे घडलं ते सांगणार, परंतु त्याचवेळी रम्या म्हणते खरंच तुमची रूम अगदी गार असते आणि अशा गार रूममध्ये सिनेमन कॉफी मिळणं आणि तीही गरमागरम म्हणजे वा. असं म्हणत रम्या विषयच बदलते. कमाल काव्या, थँक्यू हा. तर काव्या म्हणते मोस्ट वेलकम. तर त्यानंतर रम्या पार्थला म्हणते पार्थ अशी लाईफ पार्टनर मिळायला ना नशीब लागतं. आता पार्थ काव्याकडे पाहतो तर काव्या रम्याला म्हणते नाही पण रम्या आमचं ठीक आहे, पण तुझं नशीब आता नक्की काय सांगतंय हे आपल्याला बघायचं आहे. तर पार्थ म्हणतो म्हणजे. तर काव्या पार्थला म्हणते अहो तिला मेट्रोमॅनी साईटवर तिचं नाव नोंदवायचं होतं. रम्या मला तसं म्हणाली, मग मी रम्याला म्हणाले अगं रम्या तू एकटी का करतेस, मी करते ना तुला मदत. इनफॅक्ट आम्ही दोघं करू ना, पार्थ आणि मी. म्हणूनच आपण दोघं रम्याला मदत करायची आहे. तिची प्रोफाईल छान क्रिएट करू म्हणजे तिच्यासाठी योग्य जोडीदार आपल्याला शोधता येईल. आपण सगळ्यांनी मिळून तिची प्रोफाईल छान क्रिएट करायची आहे, नीट माहिती भरू आणि म्हणूनच ती आपल्या रूममध्ये आली आहे, बाकी काही नाही. चल रम्या आपण कामाला लागूयात. असं म्हणत आता काव्या लॅपटॉप घेते आणि रम्याला घेऊन बाजूला येऊन बसते. आता दोघेही एकमेकांशी डिस्कशन करत प्रोफाईल भरायला घेतात. काव्या म्हणू लागते झाली, मुलीची प्रोफाईल तर भरून झाली आहे, आता अपेक्षा. रम्या म्हणू लागते माझ्या कसल्या अपेक्षा असणार. काव्या म्हणते अगं अरेंज मॅरेज आहे आणि म्हणूनच तर इथे अपेक्षांचा बुके तयार करायचा असतो. बोल बोल तुझ्या काय अपेक्षा आहेत. रम्या म्हणते माझ्या अपेक्षा उंची असावी. तर आता ज्या अपेक्षा रम्या सांगत असते त्या सगळ्या काही काव्या ॲड करत असते. रम्या पुढे म्हणते चष्मा असला तरी चालेल आणि माझ्यासारखा म्हणजे आर्किटेक्ट नसला तरी काही हरकत नाही, परंतु डिझायनिंगचं नॉलेज असावं आणि दाढी असली तरी चालेल. आता हे ऐकल्यानंतर पार्थ धक्क्यानेच रम्याकडे पाहतो. तर काव्या म्हणू लागते एक मिनिट, हे तर पार्थ देशमुखांचं वर्णन झालंय. रम्या म्हणते काहीतरीच काय काव्या. अगं पार्थ फक्त तुझाच आहे. काव्या म्हणते हे मात्र खरं बोललीयस रम्या, पार्थ देशमुख फक्त माझेच आहेत. असं म्हणत काव्या आणि पार्थ एकमेकांकडे पाहत असतात. इथे मात्र रम्याचा चांगलाच चळफळाट होत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं जीवा ब्रेकफास्ट करण्यासाठी येतो आणि खमंग सुटलेला वास पाहून जीवा खुश होतो आणि म्हणू लागतो
तुपात भाजलेला रवा आणि त्यानंतर वेलची केळी आणि त्यात साजूक तूप आणि त्यात बनवलेला हा शिरा कोणासाठी आहे नक्की? तर मानिनीताई म्हणतात तू तर ना शेफच व्हायला हवा होतास. तर जीवा म्हणतो माझ्यासाठी. मानिनीताई म्हणतात हवाय का तुला? जीवा म्हणतो यात किती कॅलरीज आहेत? मानिनीताई म्हणतात या कॅलरीज वगैरे मला विचारू नकोस, तुला हवाय का? जीवा म्हणतो नाही नाही मला नको आहे. पण तू हा कोणासाठी घेऊन जात आहेस? मानिनीताई म्हणतात नंदिनीसाठी. जीवा विचारतो का? मानिनीताई म्हणतात अरे पार्थ आणि काव्या ब्रेकफास्टसाठी येणारच आहेत, परंतु नंदिनीला घाई आहे ना म्हणून म्हटलं तिच्यासाठी घेऊनच जावं. जीवा म्हणतो वा वा म्हणजे हे बरं आहे, तूप रोटी खा लेकीकडे जा. नाही नाही आता हे बदलायलाच हवं, तूप रोटी खा सासूकडे जा जाडचूड हो. तर मानिनीताई म्हणतात गप रे. पण जीवा विचारतो आहे कुठे ही नंदिनी? एवढा वेळ लागतो का साडी नेसायला? मानिनीताई म्हणतात साडी नाही ड्रेसच घालणार आहे. जीवा म्हणतो काय? आत्ता तरी मला म्हणाली होती की तिला साडी नेसायची आहे. मानिनीताई म्हणतात हो पण जरा एक प्रॉब्लेम झाला म्हणून ती साडी नेसत नाहीयेत, ती आता ड्रेसच घेऊन गेली आहे. जीवा म्हणतो काय प्रॉब्लेम झाला? मानिनीताई म्हणतात तुला काय करायचं आहे रे? बायकांचे प्रॉब्लेम्स बायकांच्या समस्या. जीवा म्हणतो आई आता माझं खरं खरं लग्न झालंय आणि आता बायकांचे प्रॉब्लेम्स बायकांच्या गप्पा मी ऐकू शकतो आणि त्यासाठी मी आता मोठाही झालो आहे, त्यामुळे मला सांगशील का? मानिनीताई म्हणतात हो का मग ऐक. अरे तिला जरा ब्लाऊज खट्ट होत होता. तर जीवा म्हणतो म्हणजे फिटिंगला खट्ट होत होता. अजून जा तूप रोटी घाल तुझ्या सोनबाईला आणि म्हणावं अजून जाडजूड हो. मानिनीताई म्हणतात गप रे, तिच्या समोर तरी बोलू नकोस हा, तिला खूप वेगळं वाटतं रे आणि मग ती जाड झाली असे फिलिंग तिला येतात, त्यामुळे नको ना असं बोलूस. परंतु त्याचवेळी नंदिनी त्या ठिकाणी आलेली असते. नंदिनी हे सगळं काही ऐकते. जीवा म्हणू लागतो बरं तुझ्या सोनबाईला तूप रोटी घालायची आहे ना ते घाल, पण तिला म्हणावं की मी बाईक बाहेर काढून ठेवली आहे असं म्हणत जीवा तिथून निघून जातो. आता नंदिनी स्वतःकडेच पाहते आणि स्वतः भरपूर जाड झाली आहे असं तिला वाटत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता रम्या लॅपटॉप घेऊन बसलेली असते. तर त्याचवेळी वसुआत्या त्या ठिकाणी येतात आणि रम्याला म्हणतात काय ग रम्या लॅपटॉपमध्ये असं डोकं खुपसून बसली आहेस, काही महत्त्वाचं काम आहे का? रम्या म्हणते हो तर सगळ्यात महत्त्वाचं काम, कारण पार्थने माझ्यासाठी 10 मुलं शॉर्टलिस्ट केली आहेत आणि त्या 10 मुलांमधून मला लग्नासाठी एका मुलाचं सिलेक्शन करायचं आहे, तेच बघतीये. तर वसुआत्या म्हणतात अच्छा म्हणजे आता लग्नात कापण्यासाठी बकरा बघतेस हो ना? रम्या म्हणते अगदी बरोबर. रम्या म्हणते हे सगळं ठीक आहे पण हे काही सोपं काम नाहीये, म्हणजे तो सुद्धा बकरा जेन्युअल असायला हवा, म्हणजे आपण त्याला घोळात घेणार आहोत, घोळात येणारा हवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला लग्नाची घाई असायला नको. वसुआत्या म्हणतात बरं म्हणजे अक्सा बकरा तुला या सगळ्या लिस्टमधून शोधून काढायचा आहे. तर मग रम्या या 10 मुलांपैकी कोणी बकरा सापडला की नाही? रम्या म्हणते तेच तर शोधतीये. असं म्हणत रम्या वसुआत्यांना म्हणते 1 मिनिट. असं म्हणत रम्या मोठ्यानेच म्हणते सापडला. वसुआत्या म्हणतात खरंच सापडला तुला? रम्या म्हणते हो सापडला. वसुआत्या म्हणतात मग या सगळ्या मुलांमध्ये नाव तरी काय त्याचं सांग. तर रम्या वसुआत्यांना त्याचं नाव सांगत म्हणते विजय मतकरी असं त्याचं नाव आहे. रम्या पुढे म्हणते म्हणजे कॉर्पोरेट लाईनमध्येच आहे आणि इंटरनॅशनल कंपनीसोबत काम करतो. वसुआत्या म्हणतात थोडक्यात काय तुझ्यासारखाच कॉर्पोरेट लाईनला आहे. वसुआत्या रम्याला म्हणतात रम्या अगं मला फोटो तरी दाखवशील का? रम्या म्हणते हा बघ हा आहे त्याचा फोटो. आता त्याचा फोटो पाहिल्यानंतर वसुआत्या म्हणतात हा अगं रम्या काय हे, त्याला दाढीसुद्धा नाही आहे आणि दाढीशिवाय चांगला दिसतो का? अगं तुला शोभतही नाही. रम्या म्हणते 1 मिनिट आई, मला फक्त पार्थ देशमुखच शोभतो, त्यामुळे तू हे काही बघू नकोस. अगं तो मुलगा कसा आहे हे बघण्यापेक्षा खाली काय लिहिलंय ते बघ ना, ते महत्त्वाचं आहे. वसुआत्या म्हणतात अच्छा काय लिहिलंय नक्की? असं म्हणत आता वसुआत्या त्याची माहिती वाचू लागतात. आता ती वाचत असताना वसुआत्यांना धक्काच बसतो. वसुआत्या म्हणतात रम्या याला तर? रम्या म्हणते एक्झॅक्टली हाच आहे आपला बकरा विजय मतकरी. वसुआत्या म्हणतात रम्या म्हणते 1 मिनिट मी त्याला रिक्वेस्ट पाठवते. असं म्हणत रम्याने आता ठरवलेलं असतं की बळीचा बकरा कोणाला बनवायचं. आता रम्या वसुआत्यांना म्हणते मी त्याला रिक्वेस्ट पाठवते, तू लगेच ॲक्सेप्ट करेल ना? असं म्हणत रम्या मनाशीच म्हणते विजय मतकरी तुमचा आता ब्रेकअप होणार आहे, त्याची तयारी ठेवा हा. असं म्हणत आता रम्याने त्याला रिक्वेस्ट पाठवलेली असते. वसुआत्या मात्र रम्याकडे पाहत असतात. रम्याच्या मनात नक्की काय चालू आहे असा ठाव ठिकाणा काही वसुआत्यांना लागत नसतो. वसुआत्या म्हणतात देवा पार्थला मिळवण्यासाठी ही मुलगी काय काय करणार आहे ना ते देवालाच ठाऊक. वसुआत्या रम्याचा विचार करत असतात तर रम्या पार्थचा विचार करत असते.
तर दुसरीकडे पाहायला मिळतं काव्या आपल्या आईसोबत फोनवर बोलत असते आणि रेसिपी लिहून घेत असते आणि त्याच वेळी पार्थ रूममध्ये येतो. पार्थ फोनवर बोलत असतो. तो खूप चिडलेला असतो आणि म्हणू लागतो, काय म्हणजे प्रेझेंटेशन पूर्ण होणारच नाही आहे तर का, तर तुमचे नागपूरवरून सासू सासरे आहेत. मग मी माझ्या क्लायंटला असं सांगू का की प्रेझेंटेशन होऊ शकत नाही कारण तुमचे रिलेटिव्स आले आहेत. हो का, मला काही माहीत नाही, मला संध्याकाळपर्यंत प्रेझेंटेशन हवं, मी जागा आहे, असं म्हणत पार्थ चिडतो आणि फोन ठेवतो. आता काव्या पाहते आणि आईला म्हणते, आई मी तुला नंतर फोन करते, असं म्हणत काव्याही फोन ठेवते. आता पार्थ शांत बसून असतो. तो विचार करत असतो. तर काव्या पार्थला म्हणते, पार्थ शांत व्हा ना, चिडू नका, नक्की काय झालंय. पार्थ म्हणतो, प्रेझेंटेशन म्हणजे कामं वेळेत पूर्ण करायची नाही आणि मग मात्र कारणं द्यायची. तर काव्या पार्थला समजावत म्हणते, पण ते कारण तिच्यासाठी योग्य असेल ना, असतात आम्हा बायकांची काही ना काही कामं, मग तिचं कारण काहीतरी असेलच ना त्यामागे, आणि आम्हा बायकांना सांभाळाव्या लागतात या सगळ्या जबाबदाऱ्या. तर पार्थ काव्याला म्हणतो, काम त्याचं काय, म्हणजे काम करताना बाई असण्याची ढाल पुढे करायची आणि हक्क मागताना समानता एक्सेप्ट करायची, आणि हे तुमच्याकडून अपेक्षित नाही आहे काव्या. तर काव्या पार्थला म्हणते, तसं नाही आहे पार्थ, कसं आहे ना, समाज बायकांकडून या अपेक्षा करतो. बाईने फक्त ऑफिसच नाही तर ऑफिस सांभाळता सांभाळता घरचीही कामं करावीत आणि घर सांभाळता सांभाळता ऑफिसही करावं, आणि त्यामुळेच बाई ऑफिसमध्ये असताना घरचा विचार करते आणि घरी असताना ऑफिसचा विचार. त्यामुळे प्लीज त्यांच्यावर चिडू नका ना, त्या ज्या कोणी प्रीती आहेत ना त्यांच्यासोबत शांतपणे बोला, शांतपणे चर्चा करा, होईल सगळं काही नीट. पार्थ म्हणतो, बरं बायकांनी पुरुषाने काय करू नये किंवा काय करावं हे सांगावं. तर काव्या पार्थला म्हणते, पार्थ एक गोष्ट मात्र खरी आहे, बाई जेवढी घराबाहेर पडली तेवढा पुरुष घरात आलाच नाहीये, त्यामुळे अगोदर घरात या, घरची कामं करा आणि मग बोलू ना आपण समानतेबद्दल. आता काव्याचं बोलणं पार्थला काही कळत नाही आणि म्हणूनच पार्थ काव्याकडे पाहत असतो. तर काव्य म्हणते, चला ना. पार्थ विचारतो, कुठे. काव्य म्हणते, चला सांगते तुम्हाला, असं म्हणत आता काव्या पार्थला रूमच्या बाहेर घेऊन येते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं नंदिनीला भेटायला एक मुलगी आलेली असते. ती खूप रडत असते. नंदिनी म्हणते, तू अगोदर शांत हो आणि नक्की काय झाले ते मला सांग ना, तुला मला भेटायचं होतं आणि म्हणूनच मी तुला भेटायला आली आहे ना, काय झालंय मला सांग, शांत हो अगोदर, असं म्हणत नंदिनी तिला शांत करते. परंतु तिचे अश्रू अनावर होतात, तिला खूप रडायला येत असतं. नंदिनी तिला सावरत असते. नंदिनीला ती म्हणू लागते, ताई खरंच मला तुला भेटायचं होतं, मला तुला हे सांगायचं होतं की माझ्या नवऱ्याने मला कायमचं माहेरी पाठवलं आहे. नंदिनी म्हणते, काय. तर ती म्हणते की हो, आणि मला म्हणाला आहे की यापुढे परत कधीच तू सासरी येऊ नकोस. आता हे ऐकल्यानंतर नंदिनीला धक्काच बसतो. नंदिनी म्हणते, काय झालंय, तुमच्यात काही भांडण झालंय का, नक्की काय कारण आहे. तर ती म्हणू लागते, नंदिनी ताई आमच्यात भांडण झालं नाही आहे, परंतु त्याने मला का सोडलं आहे हे कारण मी नाही सांगू शकत. आता मात्र नंदिनी चित्राताईंकडे पाहते, कारण नंदिनी आणि चित्राताई या दोघांना काहीच कळत नसतं. तर नंदिनी तिला विचारते, नक्की काय झालंय, तुमच्या दोघांमध्ये कोणी आलंय का. तर ती मुलगी म्हणते की हो. नंदिनी म्हणते, कोण आलंय. तर ती म्हणू लागते, माझं वजन. आता मात्र नंदिनीला काहीच कळत नसतं. तर ती मुलगी म्हणू लागते, हो नंदिनीताई माझं वजन वाढलंय आणि म्हणूनच त्याने मला कायमचं सोडलं आहे. तो मला म्हणाला की तुझं वजन वाढलंय, त्यामुळे तू माझ्या आयुष्यातून निघून जा, आणि या वजन वाढण्याच्या कारणानेच त्याने मला कायमचं सोडलं आहे. आता असं म्हणत ती मुलगी खूप रडत असते. नंदिनीला काय बोलावं काहीच कळत नाही. तर दुसरीकडे काव्या पार्थला किचनमध्ये घेऊन येते. आता काव्या पार्थला किचन रूम दाखवत म्हणते, हे आहे आपलं किचन. तर पार्थ मस्करी करत म्हणतो, हो का, मला तर वाटलं होतं की बाथरूमच, म्हणजे इतकी वर्ष मी याला बाथरूमच समजत होतो. काव्या म्हणते, हो का. पार्थ म्हणतो, याच घरात मी लहानाचा मोठा झालोय, त्यामुळे मला चांगलंच माहीत आहे की हे आपलं किचन आहे. तर काव्य म्हणते, हो ते मलाही माहीत आहे, तुम्ही याच घरात लहानाचे मोठे झालात, याच घरात तुम्ही वावरला आहात, परंतु कसं आहे ना, या किचनमध्ये तुमचं जास्त येणं जाणं नसतं ना, फारसा वावर नसतो, म्हणून म्हटलं या किचन रूमची ओळख करून द्यावी. तर पार्थ म्हणतो, असतो ना माझा वावर, इथे असतो, तुमच्यासाठी फ्रूट सलाड नाही का बनवलं मी, आणि ते दिवाळीत शंकरपाळ्या बनवल्या होत्या त्या. काव्य म्हणते, ओ आठवलं. तर पार्थ पुन्हा एकदा म्हणतो, तुमच्यासाठी फ्रूट सलाड बनवलंच होतं की याच किचनमध्ये. तर काव्य म्हणते, सारखं काय फ्रूट सलाड, बाकी काही बनवलं असेल तर ते सांगा ना मला.
अजून काही बनवलं असेल तर ते सांगा ना. तर पार्थ म्हणतो, अजून ते मी हे बनवलं होतं ते नाही का, असं म्हणत पार्थ आठवण्याचा प्रयत्न करतो. काव्य म्हणते, काही बनवलं नाही. कळलं का, विचार करण्याची काहीच गरज नाही, कारण तुम्ही त्यानंतर किचन रूममध्ये आलाही नाही आहात आणि त्यानंतर काही बनवलंही नाही आहात. जवळजवळ 8 महिन्यात तुम्ही माझ्यासाठी फक्त 2 पदार्थ बनवलेत आणि हाच आहे तुमचा रन रेट. समजलं का? आता तरी कळलं का मी तुम्हाला किचन रूममध्ये का घेऊन आले, ते मिळालं का तुमच्या प्रश्नाचं उत्तर, कळलं का, असं म्हणत आता काव्य पार्थला चांगलाच धडा शिकवते. आणि त्याच ठिकाणी मानिनीताई आलेल्या असतात. आता या दोघांची भांडणं पाहून मानिनीताईंना मात्र हसायला येत असतं. तर मानिनीताई कौतुक करत म्हणतात, वा 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 वा, आता तुम्ही खरे नवरा बायको वाटताय. पार्थ म्हणतो, खरे नवरा बायको म्हणजे? मानिनीताई म्हणतात, छान वादावादी घालताय, खरंच खूप मस्त, मला फक्त विषय सांगा म्हणजे मलाही मजा घेता येईल. तर काव्य म्हणते, आई अहो काय हे. तर पार्थ म्हणतो, आई आमच्या वादावर तू मजा घ्यायला आली आहेस का? मानिनीताई म्हणतात, हो, तो तर माझा जन्मसिद्ध हक्क आहे. सांगा सांगा, कशावर नक्की वाद घालताय तुम्ही आणि का भांडणं सुरू आहेत तुमची? सांगा, मला विषय काय आहे तो तरी कळू देत. तर काव्य म्हणते, आई विषय फार सिंपल आहे. माझं म्हणणं असं आहे की आठवड्यातील काही दिवस पुरुषांनी स्वयंपाकघरात येऊन स्वयंपाकाची जबाबदारी घेतली पाहिजे, एवढंच. मानिनीताई म्हणतात, करेक्ट आहे की, आणि जीवा येतो की किचनमध्ये, तो सुद्धा का आम्हाला मदत करतोच. तर आता पार्थ म्हणतो, एक्सक्यूज मी, हे चुकीचं आहे, कारण कसं आहे ना, जीवाला आवड आहे आणि म्हणूनच जीवा इथे मदतीला येतो आणि तो स्वयंपाक बनवतो. पुरुषांनी केलंच पाहिजे म्हणून तो येऊन करत नाही, त्याला आवड आहे म्हणून तो येतोय. आणि हो, हे जर मला सांगायचं असेल ना तर पहिलं जाऊन तुझ्या नवऱ्याला सांग, असं म्हणत आता पार्थ मानिनीताईंना विक्रम देशमुख यांना सांगायला सांगतो. त्यावेळी मात्र मानिनीताईंना चांगलंच हसायला येतं. पार्थ म्हणू लागतो, या 5,000 स्क्वेअर फीटच्या बंगल्यात किचन रूम कुठे आहे हे तरी तुझ्या नवऱ्याला माहीत आहे का? आता मात्र मानिनीताईंना काही हसू आवरत नाही. आता मात्र मानिनीताई पार्थच्या बाजूने बोलत म्हणतात, पॉईंट आहे, हा पॉईंट आहे. तर काव्यामध्ये, आई हो काय हे. पार्थ म्हणतो, पॉईंट आहे, परंतु यांच्याकडे पॉईंट नाही आहे. मी यांना हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की अधेमध्ये मी किचनमध्ये येतो, काही बाई बनवण्याचा प्रयत्न करतो. तर काव्यामध्ये, तेच मला तेच सांगायचं आहे तुम्हाला, हाच आहे माझा पॉईंट, मला हेच सांगायचं आहे. पार्थ विचारतो, काय? तर काव्यामध्ये, तुम्ही जे कधी मध्ये मध्ये किंवा काही बाई बनवताना त्यापेक्षा आठवड्यातून काही दिवस किचनमध्ये येऊन व्यवस्थित काहीतरी बनवायचं, कधीतरी स्वयंपाकाची जबाबदारी घ्यावी, असं तुम्हाला वाटत नाही का हो? असं म्हणत पार्थ आणि काव्य यांची वादावादी चालू असते. काव्या पुढे पार्थला म्हणते, घरच्या बाईने जरा आराम करावा असं तुम्हाला वाटत नाही का? ती सुद्धा थकते, तिला सुद्धा आरामाची गरज असते, तिला सुद्धा वाटत असतं की कधीतरी मला सुट्टी मिळावी, तिला सुद्धा विकेंड एन्जॉय करायचा असतो, तिला सुद्धा वाटत असतं की कुठेतरी मौज मजा करावी, परंतु नाही, तिनेच सगळं काही एकटीने करायचं असतं ना. ती किती किती काय काय तुमच्यासाठी करते हे तुम्हाला जाणीव आहे का त्याची? ती तुमच्यासाठी ब्रेकफास्ट बनवते, लंच बनवते, डिनर करते, एवढंच काय तर तुम्हाला अधेमध्ये स्नॅक्स हवे असतील तर ते सुद्धा ती बनवते. त्यातही तुमचा डबा भरून द्यायचा, दिवसभर चहा कॉफ्यांच्या ज्या वाऱ्या असतात ना त्या चालू असतातच तिच्या मागे. एवढं जर आठवडाभर ती तुमच्यासाठी राबत असेल, करत असेल, तर आठवड्यातून किमान 2 दिवस तुम्ही तिच्यासाठी या स्वयंपाकघरात उभं राहून तिच्यासाठी काहीतरी स्वयंपाक नाही का बनवू शकत? असं म्हणत काव्याने पार्थला प्रश्न केलेला असतो. आता तर मानिनीताई अगदी टाळ्या वाजवत म्हणतात, वा वा, 1 नंबर. तर पार्थ म्हणतो, वा वा, 1 नंबर काय? तुला काय वाटतंय, इथे काय आमची बॉक्सिंगची मॅच चालू आहे, तू चेअर करतेस तिला? तर दुसरीकडे पाहायला मिळतं, ती मुलगी नंदिनीला म्हणू लागते, तो चिटिंग करत नाहीये, पण मी जाड दिसते, माझं वजन वाढलंय आणि म्हणूनच मी त्याला त्याच्या आयुष्यात नको आहे. ते मला सारखे म्हणत असतात की तू माझ्या आयुष्यातून निघून जा, तू तुझ्या माहेरी जा. सतत मला ऐकवलं जातं की तू माहेरी जा आणि म्हणूनच मी माहेरी आली आहे. पण किती दिवस, अजून किती दिवस मी इथे राहायचं आहे? आता तिला खूप रडायला येत असतं. नंदिनी तिला शांत करते आणि म्हणू लागते, भक्ती तू अगोदर शांत हो, तू रडू नकोस, आपण काहीतरी मार्ग काढूयात, पण तू शांत हो. असं म्हणत आता नंदिनी भक्तीला शांत करते. आता नंदिनी भक्तीला विचारते, भक्ती मला सांग, तुझ्या घरचे किंवा त्याच्या घरचे एकमेकांशी बोलत नाहीत का? तर भक्ती म्हणू लागते, त्यांच्या घरी बोलणारं कोणीच नाहीये. आई वडील एकदम साधे आहेत आणि त्यातही त्यांच्या वडिलांना पॅरालिसिस आहे, एक बाजू काम करत नाही आणि आई संपूर्ण दिवस त्यांची सेवा करत असते. त्यांचा दिवस कसा संपतो ते त्यांचं त्यांनाही कळत नसतं आणि यांना बोलायची कोणाचीच हिंमत नाहीये. आणि तसंही आई बाबा नाशिकच्या घरी असतात
आणि इथे फक्त आम्ही दोघंच असतो आणि माझ्या घरी आम्ही तिघी बहिणी आणि त्यात मी मोठी. आणि यात जर माझा डिवोर्स झालाय हे जर कोणाला कळलं तर माझ्या दोन्ही बहिणीची लग्न होणार नाहीत याची मला काळजी वाटते. आणि यात सर्वजण मला दोष देत आहेत. मला बोलतात की काहीही कर आणि लग्न टिकव आणि लग्न टिकवण्यासाठी बारीक हो तरच तुझं लग्न टिकेल. आता भक्ती नंदिनीचा हात हातात घेते आणि म्हणू लागते, मला सांगा नंदिनी ताई, वजन असं एका दिवसात कमी होतं का हो? म्हणजे उंची वाढताना अगदी भरभर वाढते आणि वजनही तसंच भरभर वाढत असतं, परंतु कमी होताना मात्र खूप स्लो कमी होत असतं. यालाच तर वजन म्हणतात ना. मग सांगा ना, मी काय करू? एका दिवसात किंवा काही दिवसात मी वजन कसं कमी करू? नंदिनी आता भक्तीला आधार देत म्हणते, मी समजू शकते भक्ती, मला कळतंय तुझं म्हणणं. मी एक काम करते, मी तुझ्या मिस्टरांसोबत बोलते, बघू आपण काही होतंय का. आता भक्ती नंदिनीचे आभार मानते आणि म्हणू लागते, बोलण्याच्या नादात मी चहा द्यायचे विसरून गेले, थांब मी चहा ठेवते. नंदिनी म्हणते, नाही नको, परंतु भक्ती आग्रह करते आणि चहा बनवण्यासाठी निघून जाते. तर आता नंदिनी चित्राताईंना विचारते, हे खरंच असं होत असेल का? तर आता चित्राताई नंदिनीला म्हणतात, कधी या पुरुषांच्या मनात काय येईल कोणीच सांगू शकत नाही. आता सर्वच पुरुष तसे नसतात, परंतु काही पुरुष याला अपवाद मात्र नक्कीच असतात. आता नंदिनी या गोष्टीचा विचार करू लागते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, जीवा फोनवर बोलत असतो आणि म्हणू लागतो, माझी ब्युटिफुल मला नाही रे शोभत, तुला माहिती आहे का हल्ली तिचं वजन किती वाढलंय, त्यामुळे खरंच ती मला शोभत नाही. आता हे सगळं काही नंदिनीने ऐकलेलं असतं. तर जीवा पुढे म्हणतो, या बाबतीत मात्र माझा पार दादा सॉलिड लकी निघाला. आता मात्र जीवा मागे येऊन पाहतो तर त्या ठिकाणी नंदिनी असते आणि नंदिनीला अश्रू अनावर होतात. तर दुसरीकडे काव्या खूप छान तयार झालेली असते. आता काव्या आरशासमोर उभी राहते आणि पार्थला विचारते, मी बरी दिसतेय का? तर पार्थ म्हणतो, नाही, काहीतरी अपूर्ण आहे. तर काव्य विचारते, काय झालंय, काय अपूर्ण आहे? तर त्याच वेळी पार्थ आता काव्यासाठी गजरा घेऊन आलेला असतो. आता पार्थ आणि काव्यामध्ये वाढत जाणारे हे प्रेमळ क्षण. तर दुसरीकडे जीवा आणि नंदिनीच्या नात्यात पुन्हा एकदा दुरावा येईल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.